विरोधी पक्ष म्हणून एक चांगल्या प्रकारचा स्पेस हा आमच्या पक्षाला निश्चितपणाने मिळेल आणि तशा प्रकारचा विचार आणि तशा प्रकारची चर्चा आणि निर्णय हा आम्ही आता घेऊन संघटना करतो। त्यामुळे कुठल्याही प्रकारची अशी चर्चा नाही, विलिनीकरण आणि काँग्रेसमध्ये जाणे अशा प्रकारची कुठली चर्चा नाही। पुणे जिल्हा पिंपरी चिंचवड यांची सर्व पदाधिकाऱ्यांची आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या सर्व नेत्यांची बैठक आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे। पक्ष संघटना त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये या असलेल्या राज्याच्या आणि देशाच्या वेगवेगळ्या विषयावर राष्ट्रवादी शरद पवार पक्ष आक्रमकतेने कशा पद्धतीने करावा, संघटनात्मक बांधणी या सर्व मुद्द्यातून आज ही बैठक लावलेली आहे। आणि मला वाटतं की आज या बैठकीच्या नंतर येत्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये आणि राज्याच्या कार्यकारिणी आणि जिल्ह्याच्या कार्यकारिणीमध्ये बरेच आम्ही बदल करतो आहे आणि एक चांगल्या प्रकारची संघटना, आक्रमक संघटना महाराष्ट्रामध्ये येत्या काही काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। सातत्याने गेले 2 दिवस झाले बातमी चालते, तुमच्या पक्षात 2 प्रवाह आहेत। एक म्हणजे सत्तेत जायचं आहे आणि दुसरा म्हणतोय काँग्रेसमध्ये विलीन व्हायचं। खरं काय नाही आपल्याला कोणी सांगितलं मला माहीत नाही, परंतु गेल्या अधिवेशन सुरू झाल्यापासून या बातमीचा सातत्याने चर्चा केली जाते। अशी कुठलीही चर्चा नाही। आमचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या विचारात हा पक्ष वाटचाल करतो आहे। सध्याची राजकीय परिस्थिती बघितल्यानंतर ज्या काही घटना घडत आहेत त्यामध्ये विरोधी पक्ष म्हणून एक चांगल्या प्रकारचा स्पेस हा आमच्या पक्षाला निश्चितपणाने मिळेल आणि तशा प्रकारचा विचार आणि तशा प्रकारची चर्चा आणि निर्णय हा आम्ही आता घेऊन संघटना करतो। त्यामुळे कुठल्याही प्रकारची अशी चर्चा नाही, विलिनीकरण आणि काँग्रेसमध्ये जाणे अशा प्रकारची कुठली चर्चा नाही। पण कार्यकर्ते जे आहेत ना ते संभ्रमात आहेत। वारंवारच्या बातम्या येतात, म्हणजे दिल्लीत नसतील, मुंबईत नसतील किंवा इतर शहरात की 2 जे गट पडत आहेत ते खरंच गट पडत आहेत का? काही खासदार त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते, काही आमदार त्यांच्या संपर्कात असल्याचं बोललं जाते। तुमच्याकडनं ठोस असं उत्तर येत नाही। मला एक कळत नाही आहे की दरवेळेला मी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कुठल्याही प्रकारची चर्चा नाही। आता काय आम्ही शब्द घेऊन सांगू का? मला कळत नाही। ह्या बातम्या कोण देतोय? ज्यांनी बातम्या दिल्यात त्यांना विचारा ना तुम्ही। अशा प्रकारची कुठली चर्चा नाही नाही नाही। आता एवढं तुमच्यासमोर ठामपणाने सांगतो। त्यामुळे ह्या चर्चा जे कोणी उठवत आहेत त्यांना तुम्ही पहिला प्रश्न विचारा, ह्या बातम्या आपण का देतोय, कशासाठी चर्चा करतोय। मला वाटतं की अशा प्रकारच्या चर्चा शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा पक्ष हा फुटल्यानंतर सातत्याने देण्याचा प्रयत्न होतो। विरोधी पक्ष अस्थिर करायचा का काय? आणि विरोधी पक्षाच्या असलेल्या एकसंघतेला कुठेतरी संशयाच्या काळामध्ये आणि काही कार्यकर्ते समोर वाटत नाही। आम्ही गेल्या 15 दिवसापासून ते महिन्यापासून पक्ष संघटनेच्या बाबतीमध्ये सातत्याने बैठका घेतोय, मुंबईला घेतोय, प्रत्येक जिल्ह्यात घेतोय आणि 15 ऑगस्टपासून आम्ही पूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरा करणार आहे। सुप्रियाताई वगैरे आम्ही सगळे दौरे करणार आहोत। सगळे खासदार, आमदार सगळ्यांना आम्ही त्या ठिकाणी जबाबदारी देतोय। 1 महिन्यात 15 ऑगस्ट नंतर तुम्हाला पक्ष हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोचून प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाऊन कार्य करताना तुम्हाला पाहायला मिळेल आणि त्यात सगळे नेते मंडळी सहभाग होतील, तुम्हाला सांगतो।